भक्ताचे वैराग्य. प्रकृतीत आपण सर्वत्र प्रेमाचा विकास पाहतो. मानव समाजामध्ये जे काही सुंदर आणि महान आहे ते समस्त प्रेम प्रस्तुत आहे. तरीही जे काही खराब हेच नाही तर पैशाचिक आहे तेही त्याच प्रेमभावाचे विकृत रूप आहे. पती पत्नीचे विशुद्ध दाम्पत्य प्रेम आणि अतिनीच कामवृत्ती दोन्हीही त्या प्रेमाचे दोन रूपे आहेत. भाव एकच आहे, पण भिन्न अवस्थेत त्याचे भिन्न भिन्न रूपे होतात. हे एकच प्रेम एका बाजूला मनुष्याचे भले करणे आणि आपले सर्व काही गरिबांना दान करण्यास प्रेरित करते, तर दुसरीकडे तेच दुसऱ्या मनुष्यास आपल्या बंधू बांधवांचा गळा कापणे किंवा त्यांचे सर्वस्व अपहरण करण्याची प्रेरणा देते. ही दुसरी व्यक्ती ज्याप्रमाणे स्वतःवरच प्रेम करते, पहिली व्यक्ती त्याचप्रमाणे दुसऱ्यावर प्रेम करते. पहिल्या अवस्थेत प्रेमाची गती योग्य आणि चांगल्या दिशेने आहे, पण दुसऱ्या अवस्थेत तीच वाईट दिशेला जाते. जी आग आम्हाला भोजन शिजवून देते तीच एखाद्या मुलाला जाळूही शकते, परंतु यात आगीचा काहीच दोष नाही. तिच्यासोबत जसे वागू तसेच फळ मिळणार. म्हणजेच हे प्रेम, ही प्रबल आसंग स्पृहा, दोन व्यक्तीचे एकच प्राण होण्याची तीव्र आकांक्षा आणि संभवानी अंती सर्वांची त्या एक रूपात विलीन होण्याची इच्छा उत्तम किंवा अधम रूपाने सर्वत्र प्रकाशित आहे. भक्तियोग उच्चतर प्रेमाचे विज्ञान आहे. ते आम्हाला दाखवून देते की आम्ही प्रेमाच्या चांगल्या रस्त्याला कसे लागावे, कसे त्याला वश करावे, त्याचा सद्व्यवहार कसा करावा, कशा पद्धतीने एका नव्या मार्गावर त्याला वळवावे आणि त्याहून श्रेष्ठ आणि महत्तम फळ म्हणजे जीवनमुक्त अवस्था कशा प्रकारे प्राप्त करावी. भक्तियोग काही सोडणे तोडण्याचे शिक्षण देत नाही, तो केवळ सांगतो परमेश्वरात आसक्त व्हा. आणि जो परमेश्वराच्या प्रेमात उन्मत्त होतो त्याच्या स्वभावात नीच विषयाची कुठलीही प्रवृत्ती राहू शकत नाही. प्रभू, मी तुमच्याबद्दल आणखी काही जाणत नाही, केवळ इतकेच जाणतो की तुम्ही माझे आहात, तुम्ही सुंदर आहात, तुम्ही अत्यंत सुंदर आहात, तुम्ही स्वतः सुंदर स्वरूप आहात. आम्हा सर्वात सौंदर्याची लालसा विद्यमान आहे. भक्तियोग केवळ इतकेच सांगतो की या सौंदर्य लालसेची गती भगवानाकडे फिरवा. मानवी चेहरे, आकाश, तारे किंवा चंद्रामध्ये जे सौंदर्य दिसते ते आले कोठून? ते भगवंताच्या त्या सर्वतोमुखी प्रकृती सौंदर्याचाच केवळ आंशिक प्रकाश आहे. त्याच्याच प्रकाशाने सर्व प्रकाशित होते. त्याचेच तेज सर्व वस्तूत आहे. भक्तीच्या त्या उच्च अवस्थेला प्राप्त करा. त्यामुळे तुम्ही स्वतःचा क्षुद्र अहंभाव एकदम विसरून जा. लहान लहान सांसारिक स्वार्थांचा त्याग करा. हे समजू नका की मानवातच तुमच्या समस्त मानवी आणि त्याहून उच्चतर ध्येयाचेही केंद्र आहे. तुम्ही केवळ एक साक्षीप्रमाणे, एक जिज्ञासूप्रमाणे उभे राहा व प्रकृतीच्या लीला पाहत राहा. मनुष्याच्या प्रती अनासक्त होऊन पहा. हा प्रबल प्रेमप्रवाह जगात कशा तऱ्हेने कार्य करीत आहे. होऊ शकते कधी कधी एक अर्धा धक्काही बसेल, परंतु तो परमप्रेमाच्या प्राप्तीच्या मार्गावर केवळ एक घटना आहे, संभव आहे. कुठे कुठे थोडे द्वंद्वही होईल किंवा कुणी थोडासा घसरेल, पण हे सर्व त्या परमप्रेमावर चढण्याच्या पायऱ्याच आहेत. वाटल्यास कितीही द्वंद्व होवो, कितीही संघर्ष होवो, पण तुम्ही साक्षी होऊन केवळ एका बाजूला उभे राहा. ते द्वंद्व तुम्हाला कधी खटकेल तेव्हा तुम्ही संसार प्रवाहात पडलेले असाल, परंतु जेव्हा तुम्ही त्याच्या बाहेर याल आणि केवळ एका दर्शकाच्या रूपात उभे असाल तेव्हा पाहाल की प्रेमस्वरूप भगवान आपण होऊन स्वतःला अनंत प्रकाराने प्रकाशित करीत आहे. जिथे कुठे थोडासाही आनंद आहे, वाटल्यास तो घोर अशा विषय भोगाचाही का असेना, तिथे त्या अनंत आनंद स्वरूप भगवंताचाच अंश आहे. नीचाहून नीच आसक्तीतही ईश्वरी प्रेमाचेच बीज आहे. संस्कृत भाषेत प्रभूचे एक नाव हरी असे आहे. त्याचा अर्थ हा की तो सर्वांना त्यांच्याकडे आकर्षित करीत आहे. खरे पाहता तोच आमच्या प्रेमाचे एकमेव उपयुक्त पात्र आहे. हे जे आम्ही लोक नाना दिशांनी आकृष्ट होत आहोत, तर आम्हाला कोण ओढत आहे? तोच आम्हाला त्याच्या ओटीत सतत ओढीत आहे. निर्जीव जड काय कधी चेतनात्म्याला ओढू शकते? नाही, कधीच नाही. समजा एक सुंदर चेहरा पाहून कुणी उन्मत्त झाला, तर काही जड परमाणूंची समष्टीने त्याला वेडे बनवले? नाही, कधीही नाही. या जड परमाणूच्या मागे नक्कीच ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी प्रेमाचा खेळ चाललेला आहे. अज्ञ माणूस हे जाणत नाही, परंतु तरीही कळत न कळत तो त्याच्याद्वारा आकृष्ट होत असतो.
म्हणजेच नीचाहून नीच आसक्ती ही आपली आकर्षण शक्ती स्वयं भगवानाकडूनच मिळते. हे प्रिये, कुणी स्त्री आपल्या पतीवर पती म्हणून प्रेम करीत नाही. पतीच्या अंतरात्म्यासाठी पत्नी त्याच्यावर प्रेम करते. हे प्रेमिका, पत्नी कदाचित हे जाणत असेल किंवा नसेल, पण हेच सत्य आहे. हे प्रिये, कुणी पुरुष आपल्या पत्नीवर पत्नी म्हणून प्रेम करीत नाही. पत्नीच्या अंतरात्म्यासाठी पती तिच्यावर प्रेम करतो. याचप्रमाणे संसारात जेव्हा कुणी आपल्या मुलावर किंवा अन्य कुणावर प्रेम करतो, तो वास्तवात त्यांच्या अंतरात्म्यासाठी त्यांच्यावर प्रेम करतो. भगवंत समजा एक मोठा चुंबक आहे आणि आम्ही सर्व लोखंडाचा चुरा आहोत. आम्ही लोक सतत त्याच्याद्वारा ओढले जात आहोत. आम्ही सर्व त्याला मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. संसारात आम्ही जे नाना प्रकारचे प्रयत्न करतो ते सर्व केवळ स्वार्थासाठी असू शकत नाहीत. अज्ञानी लोक जाणत नाहीत की त्यांच्या जीवनाचा उद्देश काय आहे. वास्तवात ते सतत परमात्मस्वरूप त्या मोठ्या चुंबकाकडे ओढले जात आहेत. आमच्या या अविराम कठोर जीवनसंग्रामाचे लक्ष आहे शेवटी त्याच्याजवळ जाऊन त्याच्यासोबत एकीकृत होणे. भक्तियोगी या जीवनसंग्रामाचा अर्थ चांगल्या रीतीने जाणतो. तो अशा संग्रामाच्या एका लांब परंपरेतून गेलेला आहे आणि जो जाणतो की त्याचे लक्ष काय आहे, त्याहून होणाऱ्या द्वंद्वातून सुटका करण्याची त्याची तीव्र मनीषा असते. तो संघर्षापासून दूर राहू इच्छितो आणि सरळ समस्त आकर्षणाचे मूळ कारणस्वरूप हरीच्या जवळ जाऊ इच्छितो. हाच भक्ताचा त्याग आहे. भगवंताबद्दल या प्रबल आकर्षणाने त्याचे बाकीचे सर्व आकर्षण नष्ट होऊन जातात. त्याच्या हृदयात या प्रबल अनंत ईश्वरी प्रेमाचा प्रवेश झाल्यावर तिथे कोणत्याही प्रेमासाठी तिळभर जागाही मोकळी राहत नाही. आणि राहील तरी कशी? भक्ती त्याच्या हृदयाला ईश्वररूपी प्रेमसागराच्या दैवी जलाने भरून टाकते आणि याप्रमाणे मग त्यात क्षुद्र प्रेमाला जागाच राहत नाही. तात्पर्य हे की भक्ताचे वैराग्य म्हणजेच भगवानाला सोडून समस्त विषयांची अनासक्ती भगवंताबद्दल परम अनुरागाने उत्पन्न होते. पराभक्तीच्या प्राप्तीसाठी हेच सर्वोच्च साधन आहे. हीच आदर्श तयारी आहे. जेव्हा ते वैराग्य येते तेव्हा पराभक्तीच्या राज्याचे प्रवेशद्वार उघडते. ज्यात आत्मा पराभक्तीच्या गंभीरतम प्रदेशात पोहोचू शकेल तेव्हा आम्हाला हे समजते की पराभक्ती काय आहे. आणि ज्याने पराभक्तीच्या राज्यात प्रवेश केलेला आहे त्याला हे म्हणण्याचा अधिकार आहे की प्रतिमापूजन अथवा बाह्य अनुष्ठान इत्यादीची आता अधिक काही आवश्यकताच नाही. त्याने प्रेमाची त्याहून पुढची अवस्था प्राप्त केली आहे, जिला आम्ही साधारणपणे विश्वबंधुत्व म्हणतो. दुसरे लोक विश्वबंधुत्वाच्या कोरड्या गोष्टी करतात. त्यात पुन्हा भेदभाव राहत नाही. तो अथांग प्रेमसागरात निमग्न होऊन जातो. तेव्हा त्याला मनुष्यात मनुष्य दिसत नाही, तर सर्वत्र त्याला त्याचे लाडकेच दिसू लागतात. प्रत्येक मुखात त्याला हरीच दिसू लागतो. सूर्य किंवा चंद्राचा प्रकाश त्याचीच अभिव्यक्ती आहे. जिथे कुठे सौंदर्य आणि महानता दिसते त्याच्या दृष्टीने ते सर्व भगवंतच आहे. असे भक्त आजही या जगात विद्यमान आहेत. संसार त्यांच्याशिवाय कधी रिक्त होत नाही. अशा भक्तांना जर कधी सापाने दंश केला तर ते म्हणतात, माझ्या लाडक्याचा एक दूत आला होता. अशाच पुरुषांना विश्वबंधुत्वाच्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या हृदयात क्रोध, घृणा, ईर्ष्या कधीच प्रवेश करू शकत नाही. सर्व बाह्य इंद्रियबाह्य जग त्यांच्यासाठी लुप्त होऊन जाते. ते तर आपल्या प्रेमाच्या जोरावर अतिंद्रिय सत्याला पूर्ण वेळ पाहत राहतात. तर मग त्यांच्यात क्रोध कसा बरे निर्माण होईल? भक्तियोगाची स्वाभाविकता आणि त्याचे रहस्य. भगवान श्रीकृष्णास अर्जुन विचारतो, हे प्रभो, जो सतत युक्त होऊन तुम्हाला भजतो आणि जो अव्यक्त निर्गुणाचा उपासक आहे, यात कोण श्रेष्ठ आहे? तेव्हा श्री भगवान म्हणतात, हे अर्जुन, माझ्यामध्ये मनाला एकाग्र करून जे नित्य युक्त होऊन परमश्रद्धेने माझी उपासना करतो, तोच माझा श्रेष्ठ उपासक आहे. तोच श्रेष्ठ योगी आहे. आणि जो इंद्रिय समुदायाला पूर्णपणे वश करून मन बुद्धीहून दूर सर्वव्यापी अव्यक्त आणि सदैव एकरस राहणारा नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर एकी भावाने ध्यान करीत उपासना करतो, तो सर्व भूतांच्या हितात रत झालेला आणि सर्वाशी समान भाव ठेवणारा योगीही मलाच प्राप्त होतो. परंतु त्या सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मामध्ये आसक्त चित्ताने पुरुषांसाठी साधनामध्ये क्लेश म्हणजेच परिश्रम जास्त आहेत. कारण की
देहाभिमानी व्यक्तीकडून ही अव्यक्त गती फार दुःखपूर्वक प्राप्त केली जाते. म्हणजेच जोपर्यंत शरीरात अभिमान राहतो तोपर्यंत सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मामध्ये स्थिती ठेवणे कठीण आहे. आणि जे माझे परायण झालेले भक्तजन संपूर्ण कर्मांना मला अर्पण करून माझी अनन्य ध्यानाने योगाने निरंतर चिंतन करीत भासतात, हे अर्जुना, माझ्यात चित्त लावणाऱ्या त्या प्रेमी भक्तांचा मी लवकरच मृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करणार होतो. वरील सांगण्यामध्ये ज्ञानयोग आणि भक्तियोग दोन्हींचेही दिग्दर्शन केले गेले आहे. त्याच दोन्हींचीही व्याख्या केली आहे असेही आपण म्हणू शकतो. ज्ञानयोग नक्कीच अतिश्रेष्ठ मार्ग आहे. तत्वविचार त्याचा प्राण आहे. आणि नवलाची गोष्ट तर ही आहे की सर्व विचार करतात की ते ज्ञानयोगाच्या आदर्शानुसार चालण्यास समर्थ आहेत, परंतु वास्तवात ज्ञानयोग साधना फार कठीण आहे. त्यात खाली पडण्याची मोठी आशंका असते. जगात आम्ही दोन प्रकारची माणसे पाहतो. एक आसुरी प्रकृतीचे, ज्यांच्या दृष्टिकोनातून शरीराचे पालनपोषणच सर्वस्व आहे, आणि दुसरे दैवी प्रकृतीचे, ज्यांची धारणा असते की शरीर एखाद्या विशेष उद्देशपूर्तीचे आत्मोन्नतीचे केवळ एक साधन आहे. सैतानही आपल्या कार्यसिद्धीसाठी शास्त्रांना उद्भूत करू शकतो आणि करतोही. याप्रमाणे असे दिसते की ज्ञानमार्ग ज्याप्रमाणे साधू व्यक्तींना सत्कार्याचा प्रबल प्रेरक आहे, तशाच प्रकारे असाधू व्यक्तींच्या कार्याचा समर्थक आहे. ज्ञानयोगात हीच एक धोक्याची गोष्ट आहे. परंतु भक्तियोग अगदी स्वाभाविक आणि मधुर आहे. भक्त तेवढी उंच उडी मारू शकत नाही जेवढी की एक ज्ञानयोगी. यामुळे त्याला त्याच्या मोठ्या खड्ड्यात पडण्याची आशंकाही राहत नाही. पण हो, इतके समजावे की साधक कोणत्याही मार्गाने जाई नका. जोपर्यंत त्याच्या आत्म्याचे सर्व बंधने तुटत नाहीत तोपर्यंत तो मुक्त होऊ शकत नाही. पुढे सांगितलेल्या श्लोकातून हे स्पष्ट होते की कशा पद्धतीने एक भाग्यशालिनी गोपी पाप आणि पुण्याच्या बंधनातून मुक्त झाली होती. भगवंताच्या ध्यानाने उत्पन्न तीव्र आनंदाने तिच्या समस्त पुण्यकर्माच्या बंधनांना तोडले. नंतर भगवंताची प्राप्ती न होण्याच्या परम व्याकुळतेने तिचे सर्व पाप धुवून निघाले आणि ती मुक्त झाली. म्हणजेच भक्तियोगाचे रहस्य हे आहे की मनुष्याच्या हृदयात जितक्या प्रकारच्या वासना आणि भाव आहेत त्यातील स्वरूपतः कोणतेच वाईट नाहीत. त्यांना हळूहळू वश करून त्यांची गती क्रमाक्रमाने उच्चाहून उच्चतर दिशेकडे फिरवावी लागेल. आणि हे कुठेपर्यंत करावे लागेल? जोपर्यंत ते परमोच्च दशा प्राप्त होत नाही त्याची सर्वोच्च गती आहे भगवान, आणि त्याची शिल्लक गती निम्नाभिमुखी आहे. आम्ही पाहतो की आमच्या जीवनात सुख आणि दुःख नेहमी राहत असतात. जेव्हा कुणी माणूस धन किंवा अन्य एखाद्या सांसारिक वस्तूच्या अभावाने दुःख अनुभवतो तर तो आपल्या भावनांना चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे. तरीही दुःखाचाही उपयोग होतोच. जर मनुष्य त्याला परमेश्वराची प्राप्ती झाली नाही म्हणून दुःख करीत असेल तर ते दुःख त्याच्या मुक्तीच्या हेतूचे कारण बनते. जेव्हा तुम्हाला कधी या गोष्टीचा आनंद होतो की तुमच्याजवळ चांदीचे काही तुकडे आहेत, तेव्हा समजावे की तुमची आनंदव्रती चुकीच्या मार्गाने जात आहे. तिला उच्चतर दिशेकडे घेऊन जावे लागेल. आम्हाला आपले सर्वोच्च लक्ष भगवंताच्या चिंतनात आनंदाचा अनुभव करावा लागेल. आमच्या अन्य सर्व भावनांच्या संबंधातही अगदी अशीच गोष्ट आहे. भक्तीच्या दृष्टीने त्यात कुठलीही खराबी नाही. तो त्या सर्वांना घेऊन केवळ भगवंताकडेच वळवतो. भक्तीचे अवस्थाभेद. भक्ती विचित्र रूपात प्रकाशित होते. पहिली आहे श्रद्धा. लोक मंदिर आणि पवित्र स्थानाबद्दल श्रद्धा का प्रकट करतात? यामुळे की तिथे भगवानाची पूजा होते, अशा स्थानी त्याची सत्ता अधिकतेने अनुभूत होते. प्रत्येक देशात लोक धर्माचार्याप्रती श्रद्धा का प्रकट करतात? यामुळे की असे करणे नितांत स्वाभाविक आहे. कारण की हे सर्व आचार्य त्या भगवंताच्या महिम्याचा उपदेश करतात. या श्रद्धेचे मूळ आहे प्रेम. आम्ही ज्याच्यावर प्रेम करीत नाही त्याच्याप्रती कधीच श्रद्धाळू होऊ शकत नाही. त्यानंतर प्रीती म्हणजेच ईश्वरचिंतनात आनंद. मनुष्य इंद्रिय विषयामध्ये किती तीव्र आनंद अनुभव करू शकतो. इंद्रियांना चांगल्या वाटणाऱ्या वस्तूंसाठी तो कुठे कुठेही भटकत फिरतो आणि मोठ्यातील मोठी जोखीम पत्करण्यास तयार असतो. भक्तानेही अशाच प्रकारे भगवंतासाठी तीव्र प्रेम ठेवायला हवे. त्यानंतर येतो विरह. प्रेमास्पदाच्या अभावाने उत्पन्न होणारे तीव्र दुःख. हे दुःख
संसारातील सर्व दुःखात सर्वात मधुर असे दुःख आहे, अत्यंत मधुर आहे. जेव्हा मनुष्य भगवंताला न मिळवू शकल्यामुळे, विश्वातील एकमेव वस्तूला न जाणू शकल्यामुळे आतमध्ये तीव्र वेदनेचा अनुभव करतो आणि फलस्वरूप अत्यंत व्याकुळ होऊन वेडा होतो, तेव्हा त्या दशेला विरह असे म्हणतात. मनाच्या अशा दशेत प्रेमास्पदाला सोडून त्याला दुसरे काही चांगले वाटतच नाही. बऱ्याचदा हा विरह संसारिक प्रेमात दिसून येतो. जेव्हा स्त्री आणि पुरुषात यथार्थ आणि प्रगाढ प्रेम असते, तेव्हा त्यांना अशा कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती चांगली वाटत नाही, जी त्यांच्या मनाला भावत नाही. अगदी याचप्रमाणे जेव्हा पराभक्ती हृदयावर आपला प्रभाव टाकते, तर अन्य अप्रिय विषयांची उपस्थिती आम्हाला नकोशी वाटते. इथंपर्यंत की प्रेमास्पद भगवान यांच्याशिवाय अन्य कोणत्याही विषयावर बोलणे सुद्धा आम्हाला आवडत नाही. त्याच्यावर केवळ त्याचे ध्यान करा आणि बाकी सर्व गोष्टींचा त्याग करा. जे लोक केवळ त्याचीच चर्चा करतात ते भक्ताला मित्राच्या समान प्रतीत होतात, आणि अन्य लोक जे इतर विषयांची चर्चा करतात ते त्याला शत्रू समान वाटतात. प्रेमाची याहून उच्चतर अवस्था तर ही आहे, जेव्हा त्या प्रेमास्पद भगवानासाठीच प्राणधारण करणे सुंदर आणि समर्थक समजले जाते. अशा प्रेमासाठी त्या परमप्रेमास्पद भगवंताशिवाय एक क्षणही सहन करणे असंभव होऊन बसते. त्या प्रियतमाचे हृदयामध्ये सदैव चिंतन असल्यामुळेच त्याला जीवन एवढे मधुर वाटू लागते. शास्त्रात या अवस्थेला तदर्थ प्राणसंस्थान असे संबोधले जाते. तदेता तेव्हा येते जेव्हा साधक भक्तिमताच्या अनुसार पूर्णावस्थेला प्राप्त होतो. जेव्हा तो श्री भगवंताच्या चरणारविंदांना स्पर्श करून धन्य आणि कृतार्थ होतो, तेव्हा त्याची प्रकृती विशुद्ध होते, संपूर्ण रूपाने परिवर्तित होते. तेव्हा त्याच्या जीवनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तरीही या प्रकारचे बरेचसे भक्त केवळ त्याच्या उपासनेनिमित्त जीवन धारण करीत राहतात. या दुःखमय जीवनात हेच एकमात्र सुख आहे आणि ते त्याला सोडू इच्छित नाहीत. हे राजन, हरीचे असे मनोहर गुण आहेत की जे लोक त्याला प्राप्त करून संसारातील सर्व वस्तूंनी तृप्त झाले आहेत. ज्याच्या हृदयाच्या सर्व ग्रंथी उघड्या झाल्या आहेत, तेही भगवंताची निष्काम भक्ती करतात. ज्या भगवानाची उपासना सर्व देवता, मुमुक्षू आणि ब्रह्मवादीगण करतात. असा आहे प्रेमाचा प्रभाव. जेव्हा मनुष्य स्वतःला पूर्णपणे विसरून जातो आणि जेव्हा त्याला हेही ज्ञान राहत नाही की एखादी वस्तू त्याची आहे, तेव्हाच त्याला ही तदीयता अवस्था प्राप्त होते. तेव्हा सर्व काही त्याच्यासाठी पवित्र होऊन जाते, कारण की ते सर्व त्याचे प्रेमास्पदच आहे. संसारिक प्रेमात प्रेमी आणि प्रेमिकाच्या प्रत्येक वस्तूला फार प्रिय आणि पवित्र मानतो. आपल्या प्रेयसीच्या एखाद्या लहान तुकड्यावरही तो प्रेम करतो. तसेच जो मनुष्य भगवंतावर प्रेम करतो, त्याच्यासाठी सर्व जग प्रिय होऊन जाते, कारण की हे विश्व शेवटी त्याचेच तर आहे. सार्वजनिक प्रेम. समष्टीवर प्रेम केल्याशिवाय आम्ही वेष्टीवर प्रेम कसे करू शकतो? ईश्वरच ती समष्टी आहे. संपूर्ण विश्वाचे जर एका अखंड रूपात चिंतन केले तर तोच ईश्वर आहे, आणि त्याला वेगवेगळ्या रूपाने पाहिल्यावर तोच हा दृश्यमान विश्व आहे, व्यष्टी आहे. समष्टी अशी आहे की ज्यामध्ये लाखो लहान लहान शाखांचा मेळ आहे. या समष्टीच्या माध्यमातूनच सर्व विश्वावर प्रेम करणे संभव आहे. भारतीय दार्शनिक व्यष्टीवरच थांबत नाहीत. ते तर व्यष्टीवर एक सरासरी नजर टाकून लगेच एका अशा व्यापक समष्टी भावाच्या शोधात लागतात, ज्यामध्ये सर्व व्यष्टी किंवा विशेष भावांचा अंतर्भाव असेल. या समष्टीचा शोधच भारतीय दर्शन आणि धर्माचे उद्दिष्ट आहे. ज्ञानीपुरुष अशा एका समष्टीची, अशा एका निरपेक्ष आणि व्यापक तत्वाची कामना करतो, ज्याला जाणल्यावर तो सर्व काही जाणू शकेल. भक्त त्या एका सर्वव्यापी पुरुषोत्तमाची साक्षात उपलब्धी करू इच्छितो, ज्यावर प्रेम केल्यावर सर्व विश्वावर प्रेम करता येऊ शकेल. योगी सर्वामध्ये मूलभूत अशा त्या शक्तीला आपल्या अधिकारामध्ये आणू इच्छितो. त्याच्या नियमनाने तो सर्व विश्वाचे नियमन करू शकेल. जर आम्ही भारतीय विचारधारेच्या इतिहासाचा अभ्यास करू तर पाहाल की भारतीय मन सदैव सर्व गोष्टीत भौतिक विज्ञान, मनोविज्ञान, भक्तितत्व किंवा दर्शन म्हणा इत्यादी सर्वांमध्ये एक समष्टी किंवा व्यापक तत्वाच्या या अपूर्व शोधात गुंतलेले आहे. म्हणजेच
भक्त या निष्कर्षावर येऊन पोहोचतो की जर तुम्ही केवळ एकानंतर एक दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करीत गेला तर तुम्ही अनंत काळपर्यंत ही संसारावर समष्टी रूपात प्रेम करण्यात समर्थ होऊ शकणार नाहीत. पण अंती जेव्हा हे मूळ सत्य समजेल की समस्त प्रेमाची समष्टी भगवानच आहे, संसारातील मुक्त, बद्ध किंवा मुमुक्षू सर्व जीवात्म्यांचा आदर्श समष्टी ईश्वरच आहे, तेव्हा हे विश्वप्रेम संभव होते. भगवानच समष्टी आहे आणि हे परिदृश्यमान जग त्याचाच परिच्छिन्न भाव आहे, त्याचीच अभिव्यक्ती आहे. जर आम्ही या समष्टीवर प्रेम करू तर त्यामुळे सर्वांवर प्रेम जडते. तेव्हा जगावर प्रेम करणे आणि जगाचे भले करणे सोपे होऊन जाते. पण आधी भगवत प्रेमाने आम्हाला ही शक्ती मिळवावी लागेल, नाहीतर जगाचे भले करणे म्हणजे काही थट्टामस्करी नाही. भक्त म्हणतो सर्व काही त्याचेच आहे, ते माझे लाडके आहेत, मी त्यांच्यावर प्रेम करतो. याप्रमाणे त्या भक्ताला सर्व काही पवित्र प्रतीत होऊ लागते, कारण की अखेर ते सर्व त्याचेच तर आहे. सर्वच त्याची संतान आहेत, त्याचे अंग स्वरूप आहेत, त्याचे रूप आहेत. तर मग आम्ही कुणाची कशी हानी करू शकतो? दुसऱ्यावर प्रेम केल्याविना आम्ही कसे राहू शकतो? भगवानावर प्रेम करण्याबरोबरच त्याचे निश्चित फलस्वरूप सर्व भूतांवर प्रेम नक्कीच येईल. आम्ही भगवंताच्या जितके जवळ येतो तितके ते अधिक स्पष्ट रूपाने दिसते की सर्व काही त्यांच्यातच आहे. जेव्हा जीवात्मा या परम प्रेमानंदाशी संभोग करण्यात सफल होतो तेव्हा तो ईश्वराला सर्व भूतामध्ये पाहू लागतो. या प्रकारे आमचे हृदय प्रेमाचा एक अनंत स्रोत बनते आणि जेव्हा आम्ही या प्रेमाच्या उच्चतर अवस्थेत पदार्पण करतो तेव्हा जगातील सर्व वस्तूतील क्षुद्रत्वाची भावना आमच्या हृदयातून नेहमीसाठी लुप्त होऊन जाते. तेव्हा मनुष्य मनुष्याच्या रूपात दिसत नाही तर साक्षात ईश्वराच्या रूपात दिसू लागतो. पशुमध्ये पशुरूप दिसत नाही तर त्यामध्ये स्वयं भगवान दिसू लागतात. इथपर्यंत की अशा प्रेमीच्या डोळ्यांना वाघाचे वाघरूपही लुप्त होऊन जाते आणि त्यात स्वयं भगवंत प्रकाशमान दिसू लागतात. या प्रकारच्या अशा भक्तीच्या प्रगाढ अवस्थेमध्ये सर्व प्राणी आमच्यासाठी उपास्य होऊन जातात. हरीला सर्व भूतात अवस्थित समजून ज्ञानाला सर्वांप्रती अव्यभिचारिणी भक्ती ठेवाव्यास पाहिजे. या प्रगाढ सर्वग्राही प्रेम फलस्वरूप पूर्ण आत्मसमर्पणाची अवस्था उपस्थित होते. तेव्हा हा ठाम विश्वास होतो की जगात जे काही चांगले वाईट आहे काहीही आमच्यासाठी अनिष्ट नाही. शास्त्राने यालाच अप्रातिकुल्य म्हटले आहे. अशा प्रेमी जीवाच्या समोर जर दुःखही आले तर तो म्हणेल, दुःखा तुझे स्वागत आहे. जर कष्ट आले तर म्हणेल, या कष्टानो तुमचे स्वागत आहे, तुम्हीही तर माझ्या प्रियतमाकडूनच आला आहात. जर सर्प आला तर म्हणेल, हे सर्पा विराजमान हो. इतके की जर मृत्यू आला तरी तो हसत मुखाने त्याचे स्वागत करील. मी धन्य आहे जे हे सर्वजण माझ्याकडे येतात, या सर्वांचे स्वागत आहे. भगवान आणि जे काही त्याचे आहे त्या सर्वांप्रती गाढ प्रेमाने उत्पन्न होणारी पूर्ण निर्भयतेची अवस्था, यात भक्त त्याला होणारे सुख आणि दुःखातील भेद विसरून जातो. दुःख कष्ट आल्यावर तो थोडाही विचलित होत नाही आणि प्रेमस्वरूप भगवंताच्या इच्छेवर ही जी स्थिर खेदशून्य निर्भरता आहे ती तर खरोखरच महान वीरतापूर्ण क्रियाकलापातून मिळणाऱ्या नावयशाच्या तुलनेत कितीतरी अधिक वांछनीय आहे. अधिक तर लोकांसाठी देहच सर्व काही आहे. देहात त्यांचे जग, दैहिक सुखोपभोगच त्यांचे सर्वस्व. देह आणि देहासंबंधीच्या वस्तूंच्या उपासनेचे भूत आम्हा सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे. जरी आम्ही कितीही लांबलचक गोष्टी केल्या, कितीही मोठमोठ्या भराऱ्या घेतल्या, पण शेवटी आम्ही गिधाडाप्रमाणे आमचे मन सदैव खाली पडलेल्या सडलेल्या मांसाच्या तुकड्यावरच असते. आम्ही वाघापासून आमच्या शरीराचे रक्षण का करावे? आम्ही त्याला वाघाच्या हवाली का करू नये? कमीत कमी त्या वाघाची तृप्ती तरी होईल. आणि हे सर्व कार्य आत्मत्याग आणि उपासनेपासून काही फार दूर नाही. काय तुम्ही असा भाव उपलब्ध करू शकता ज्यामध्ये स्वार्थाचा थोडासाही गंध नसेल? काय तुम्ही तुमचा अहंभाव पूर्णपणे नष्ट करू शकता? बस हेच प्रेमाचे उच्च शिखर आहे आणि फार थोडे लोक या अवस्थेत पोहोचू शकले. पण जोपर्यंत मनुष्य या प्रकारच्या आत्मत्यागासाठी पूर्ण वेळ हृदयाच्या सोबत प्रस्तुत राहत नाही तोपर्यंत तो पूर्ण भक्त होऊच शकत नाही. आम्ही आपल्या या पंचभौतिक शरीराला अल्प किंवा अधिक काळपर्यंत
कितीही जरी सुखी ठेवले तरी त्यात काय? आमच्या शरीराचा एक ना एक दिवस नाश तर नक्कीच होणार. त्याचे चिरस्थायी अस्तित्व नाहीच. ते धन्य आहेत ज्यांनी त्यांचे शरीर दुसऱ्याची सेवा करण्यात अर्पण केले आहे. एक साधू पुरुष केवळ आपली संपत्तीच नाही तर आपले प्राणही दुसऱ्याकरता देण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. या जगात जर मृत्यू निश्चित आहे तर श्रेष्ठ हेच की शरीर एखाद्या नीच कार्याऐवजी चांगल्या कार्यासाठी अर्पण व्हावे. आम्ही जरी 50 वर्षे किंवा त्याहूनही जास्त जीवन जगलो, पण त्यानंतर काय? त्यानंतर काय होते? जी कोणती वस्तू मिश्रणातून तयार होते ती विघटन झाल्यावर नष्ट होऊन जाते. अशी वेळ नक्कीच येते की जेव्हा तिला विघटित होऊन नष्ट व्हावेच लागते. येशू ख्रिस्त, बुद्ध, महम्मद आज आहेत का? जगातील सर्व महापुरुष आणि आचार्यगण आज या जगात नाहीत. भक्त म्हणतो, या क्षणभंगुर संसारात जिथे प्रत्येक वस्तूचे तुकडे तुकडे होऊन धुळीस मिळतात, आम्हाला आमच्या वेळेचा सदुपयोग करावयास पाहिजे. आणि वास्तवात जीवनाचा सर्वश्रेष्ठ उपयोग तर हाच आहे की ते सर्व भूतांच्या सेवेत लावायला पाहिजे. सर्वात मोठा भ्रम हा आहे की आमचे हे शरीरच आम्ही आहोत आणि ज्या कोणत्या पद्धतीने जमेल तसे त्याचे रक्षण करावे लागेल व त्याला सुखी ठेवावे लागेल. आणि ही भयानक देहात्म बुद्धीच संसारात सर्व प्रकारच्या स्वार्थीपणाचे मूळ आहे. जर तुम्ही हे निश्चित रूपाने जाणाल की तुम्ही शरीरापासून एकदम वेगळे आहात, तर जगात असे काहीही राहणार नाही जे तुमच्या विरोधी आहे. तेव्हा तुम्ही सर्व प्रकारच्या स्वार्थाला मागे सोडाल. यामुळे भक्त म्हणतो की आम्हाला असे राहावयास पाहिजे जणू आम्ही जगातील सर्वांसाठी मृत झालेलो आहोत. आणि वास्तवामध्ये हेच खरे आत्मसमर्पण आहे. हीच खरी शरणागती आहे. जे व्हायचे असेल ते होवो, तुझी इच्छा पूर्ण व्हावी हेच तात्पर्य आहे. त्याचे तात्पर्य हे नाही की आम्ही जिथे तिथे भांडण करीत फिरावे आणि सर्व वेळ याचाच विचार करावा की आमच्या या सर्व दुर्बलता आणि सांसारिक वासना ईश्वराच्या इच्छेनेच होत आहेत. असेही होऊ शकते की आमच्या स्वार्थीपणामुळे कुणाचे भलेही होईल, पण तो भगवान पाहिल की यात तुमचा कोणताही सहभाग नाही. खरा भक्त स्वतःसाठी कधी कोणतेही कार्य किंवा इच्छा धरीत नाही. त्याच्या हृदयाच्या अंतर्भागातून केवळ एकच प्रार्थना निघते, हे प्रभू, लोक तुमच्या नावावर वेगवेगळी मोठमोठी मंदिरे बांधतात, मोठमोठी दाने देतात, पण मी निर्धन आहे, माझ्याजवळ काही नाही. म्हणून मी माझे शरीर तुमच्या श्री चरणकमलावर अर्पित करीत आहे. माझ्या प्रभू, माझा परित्याग करू नका. ज्याने एकवेळ या अवस्थेचा स्वाद घेतला त्याच्यासाठी प्रेमास्पद भगवंताच्या श्रीचरणी केलेले चीर आत्मसमर्पण कुबेराच्या धनाच्या आणि इंद्राच्या ऐश्वर्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. नाम, यश आणि सुख संपदा यांच्या महान आकांक्षाहून महान आहे. भक्ताच्या शांत आत्मसमर्पणाने जी हृदयास शांती मिळते तिची तुलनाच होऊ शकत नाही. ती तर बुद्धीच्या पलीकडची आहे. या अप्रातिकल्य अवस्थेची प्राप्ती झाल्यावर त्याला कुठलाही स्वार्थ राहत नाही. आणि जेव्हा स्वार्थ नसतो तेव्हा स्वार्थामुळे बाधा देऊ शकणारी अशी कोणती वस्तू या संसारामध्ये आहे? या परमशरणागती अवस्थेत सर्व प्रकारची आसक्ती समूळ नष्ट होऊन जाते आणि राहते सर्व भूतांचा अंतरात्मा आणि आधार स्वरूप अशा त्या भगवंताच्या प्रती सर्वाभगामिनी प्रेमात्मिका आसक्ती. भगवानाप्रती प्रेमाचे हे बंधन खरोखरच असे आहे जे जीवात्म्याला बंधनात ठेवत नाही, उलट त्याची सर्व प्रकारची बंधने तोडून टाकते. पराविद्या आणि पराभक्ती दोन्ही एकच आहेत. उपनिषदामध्ये परा आणि अपरा विद्येत फरक सांगितला आहे. भक्तासाठी पराविद्या आणि पराभक्ती एकच आहे. मुंडक उपनिषदात सांगितले आहे की ब्रह्मज्ञानीच्या मतानुसार परा आणि अपरा हे दोन्ही प्रकारच्या विद्या जाणण्यायोग्य आहेत. अपरा विद्येत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा म्हणजे उच्चारण इत्यादी विद्या, कल्प म्हणजे यज्ञपद्धत, व्याकरण, निरुक्त म्हणजे वैदिक शब्दांची उत्पत्ती आणि अर्थ सांगणारे शास्त्र, छंद, ज्योतिष इत्यादी येतात. तसेच पराविद्येने त्या अक्षर ब्रह्माचे ज्ञान होते. याप्रमाणे पराविद्या स्पष्टपणे ब्रह्मविद्या आहे. देवी भागवतात पराभक्तीची पुढील प्रमाणे व्याख्या दिली आहे. एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात तेल टाकताना ज्याप्रमाणे एक सलग धार पडते, तसेच भगवंताच्या सतत चिंतनात मन लागून राहते.
तेव्हा पराभक्तीची अवस्था प्राप्त होते. ईश्वराच्या प्रती अविच्छिन्न आसक्तीसोबत हृदय आणि मनाचा या प्रकारचा अविरत आणि नित्य स्थिर भावच मनुष्याच्या हृदयात भगवत प्रेमाचा सर्वोच्च प्रकाश आहे. अन्य सर्व प्रकारची भक्ती या पराभक्ती प्राप्तीसाठी केवळ पायऱ्याप्रमाणे आहे. जेव्हा या प्रकारचा अपार अनुराग मनुष्याच्या हृदयात उत्पन्न होतो तेव्हा त्याचे मन निरंतर भगवंताच्या स्मरणातच राहते. त्याला तर कशाचेही भानच राहत नाही. ईश्वराच्या अतिरिक्त तो आपल्या मनात अन्य विचारांना स्थान देत नाही आणि फलस्वरूप त्याच्या आत्म्याचे पवित्रतेच्या अभेद्य कवचाने रक्षण होते. तसेच मानसिक व भौतिक समस्त बंधनांना तोडून शांत आणि मुक्त भाव धारण करतो. अशीच व्यक्ती आपल्या हृदयात भगवंताची उपासना करू शकते. त्याच्यासाठी अनुष्ठान पद्धत, प्रतिमा, शास्त्र आणि मतांतर इत्यादी अनावश्यक होऊन जाते. त्यापासून त्याला काही लाभ मिळत नाही. ईश्वराची या प्रकारची उपासना करणे सोपे नाही. साधारणपणे मानवी प्रेम तिथेच उसळून येताना दिसते जिथे दुसऱ्याकडून बदल्यात प्रेम मिळते, आणि जिथे असे होत नाही तिथे उदासीनता येऊन आपला अधिकार गाजवते. असे उदाहरण फार कमी आहे. जिथे बदल्यामध्ये प्रेम मिळाले नाही तरी प्रेमाचा प्रकाश पडतो. उदाहरणार्थ, आम्ही दिव्याप्रती पतंगाच्या प्रेमाला पाहू शकतो. पतंग दिव्यावर प्रेम करतो आणि त्याच्यात पडून प्राण देतो. वास्तविक अशा प्रकारचे प्रेम करणे हा त्याचा स्वभावच आहे. केवळ प्रेमासाठी प्रेम करणे जगामध्ये निसंदेह प्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे आणि हेच पूर्ण निस्वार्थी प्रेम आहे. या प्रकारचे प्रेम जेव्हा आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात कार्य करू लागते तेव्हा तेच आम्हाला पराभक्तीत घेऊन जाते.